नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरायचे बंद झालेले आहे. तर नक्की काय प्रॉब्लेम आहे? भरपूर जणांचे अर्ज बाद झालेले आहे, रिजेक्ट झालेले आहे. त्यांनी नक्की काय करायचे? भरपूर जणांना भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहे की नक्की आपण आता पुढे काय करायचे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील. सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा, म्हणजे शेतकरी योजना आणि सरकारी योजनांची माहिती तुम्हाला लगेच भेटत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता, आता जे काही नवीन फॉर्म भरत आहेत त्यांना अशा पद्धतीने एरर येतोय. ॲपमध्ये फॉर्म भरताना अशा पद्धतीने एरर येतोय, नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड. म्हणजे आता ॲपमधून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ॲपमधून भरता येणार नाही असे सांगण्यात आलेले आहे. ॲपमधून फॉर्म भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. आता ॲपमधून फॉर्म का बंद करण्यात आलेले आहे? कारण आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, फॉर्म चेक करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे ॲपमधून नवीन फॉर्म भरता येणार नाही, ते बंद करण्यात आलेले आहे. आता आपल्याला फॉर्म कसा भरता येणार आहे? तर वेबसाईटचे जे पोर्टल आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आता नवीन फॉर्म भरावा लागणार आहे. तुम्हाला ॲपमधून भरता येणार नाही. ॲपमध्ये फक्त काय करू शकता तर फॉर्मचे स्टेटस चेक करू शकता. ॲप जर चालत नसेल तर रात्री उशिरा चेक करा, म्हणजे रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर चेक करा. तर येथे पहा, जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर ही वेबसाईट आहे, तिथूनच आता फॉर्म भरावा लागणार आहे. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ओपन करू शकता आणि नवीन फॉर्म भरू शकता. आता कधी कधी ही वेबसाईट सुद्धा चालत नाही, तर रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता काही जण म्हणतात की आमचा फॉर्म अशा पद्धतीने दाखवत आहे, अप्रूव्ड दाखवत आहे, तर आम्ही काय करायचे? तर लक्षात ठेवा, तुम्हाला काही करण्याची गरज नाही. तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे. काही दिवसात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. भरपूर जण म्हणतील आमचा फॉर्म अप्रूव्ड दाखवत आहे पण SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे. तर SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे, तर काही करण्याची गरज नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुम्हाला सुद्धा काही दिवसात पैसे जमा होणार आहे. काही जणांचे असे येत आहे, इन पेंडिंग टू सबमिटेड. याचा अर्थ काय? तर तुम्ही फॉर्म भरलेला आहे, फॉर्म आता तो चेक करायला घेतलेला नाही, अधिकाऱ्यांनी अजून चेक केलेला नाही. थोडे दिवस थांबा, तुमचा सुद्धा फॉर्म चेक केला जाईल आणि त्यानुसार तुमचे जे काही स्टेटस आहे ते स्टेटस चेंज होईल. तर आता तुम्ही काही करू नका. ज्यांचे इन पेंडिंग टू सबमिट असे दाखवत असेल तर तुम्हाला सुद्धा फॉर्म भरण्याची गरज नाही. तुमचा सुद्धा फॉर्म आता चेक होईल आणि थोडे दिवसात अप्रूव्ह सुद्धा होईल. काही जणांचा इन रिव्ह्यू असे दाखवत आहे, याचा अर्थ तुमचा फॉर्म चेक करायला घेतलेला आहे. तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे, तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती माहिती आता चेक केली जात आहे. जर तुमची सर्व माहिती बरोबर असेल तर तुमचा सुद्धा फॉर्म अप्रूव्ह होणार आहे. काही जणांचा रिजेक्ट दाखवत आहे, येथे कारण सुद्धा दाखवत आहे. लक्षात ठेवा, आता येथे काय करायचे आहे? जर तुम्हाला एडिटचा ऑप्शन येत नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. अजून काही सोल्युशन नाही, यावर काही पर्याय आला तर आपल्या चॅनलवर नक्की व्हिडिओ बनवला जाईल. तुम्हाला एडिट हा ऑप्शन आला तर एडिट करा, आणि एडिट ऑप्शन नाही आला तर तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही नवीन फॉर्म सुद्धा भरू शकत नाही. तर थोडे दिवस थांबा, यावर काही पर्याय आला तर आपल्या चॅनलवर नक्की कळवण्यात येईल. काही जणांचे सर्व रिजेक्टेड, डिसअप्रूव्ड असे दाखवत आहे, पण येथे एडिट ऑप्शन आलेला आहे. तर तुमचे काय चुकले आहे हे रिजन मध्ये पाहून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता किंवा एडिट करू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती. ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले असेल, रिव्ह्यू दाखवत असेल, त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट होती. ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.